नमस्कार, मी शनाया. सरकार शेतकऱ्यांना खत घेण्यासाठी दबाव आणतोय का? याच विषयाचा व्हिडिओ आपण आज पाहणार आहोत. खतांचा पुरेसा साठा आहे असं सरकार सांगतं, पण शेतकऱ्याला युरिया घ्यायचा असेल तर जबरदस्तीने कीटकनाशका का घ्यावी लागतात? हा बाजार आहे की मक्तेदारी? आणि शेवटी प्रश्न एकच आहे, तो म्हणजे शेतकरी खरंच ग्राहक आहे की बळी? 2015 पासून नीम कोटेड युरियाचा मोठ्या प्रमाणात प्रचार झाला. उद्देश स्पष्ट होता की काळा बाजार थांबवायचा, खतांचा योग्य वापर वाढवायचा आणि शेतकऱ्यांना हमी द्यायची की खत कधीच कमी पडणार नाही. पण 2026चा खरीप हंगाम सुरू होण्याआधी चित्र उलट दिसते. कागदावर सर्व काही व्यवस्थित दिसते बरं का. राज्यात सरासरी 44.73 लाख मेट्रिक टन खताची गरज असताना केंद्र सरकारने 48.80 लाख टन पुरवठ्याचं आश्वासन दिले. म्हणजे गरजेपेक्षा जास्त साठा. मग शेतकरी संतप्त का आहे? कारण प्रश्न साठ्याचा नाही, प्रश्न आहे वितरणाचा. आणि इथंच सुरू होतो तो सगळा खेळ. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार युरिया, डीएपी, एमओपी, संयुक्त खते आणि एसएसपी सगळं उपलब्ध असणार आहे. पण प्रत्यक्षात शेतकरी जेव्हा दुकानात जातो तेव्हा त्याला सरळ सांगितलं जातंय की युरिया हवा असेल तर हेही खत घ्या, हे कीटकनाशक देखील घ्या. हीच ती कुप्रसिद्ध पद्धत, लिंकिंग. म्हणजे तुम्हाला जे हवं आहे ते एकटं मिळणार नाही, त्याबरोबर तुम्हाला नको असलेली वस्तू देखील घ्यावी लागते. शेतकरी विचारतो, मला फक्त युरिया हवा आहे, मग मी अनावश्यक औषधं का घ्यावी? पण उत्तर मिळत नाही, फक्त अट मिळते. आता इथं थोडं खोलात जाऊयात. युरियाची किंमत प्रति बॅग सुमारे ₹266 आहे. हा दर सरकारने नियंत्रित ठेवलेला आहे. त्यामुळे विक्रेत्यांना युरियावर फारसा नफा मिळत नाही. पण दुसरीकडे डीएपी, कीटकनाशक आणि इतर खते यावर मार्जिन जास्त असतं. म्हणजेच साधं गणित आहे, युरियावर नफा कमी, इतर उत्पन्नावर नफा जास्त आणि त्यामुळे शेतकऱ्याला पॅकेज विकलं जातं. पण इथे मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे हा व्यवसाय आहे की शोषण? कारण शेतकरी हा सामान्य ग्राहक नाही. त्याचं पीक, त्याचा हंगाम, त्याचं भविष्य हे सगळं वेळेवर खत मिळण्यावर अवलंबून असतं. त्यामुळे तो नको असं म्हणूच शकत नाही आणि याच मजबुरीचा फायदा घेतला जातोय. दरम्यान आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा देखील परिणाम दिसू लागलाय. इराण अमेरिका तणावामुळे खत उत्पादनावर मोठा परिणाम होईल अशी चर्चा सुरू झाली. परिणामी मे अखेरीस होणारी खरेदी एप्रिलमध्येच वाढली. म्हणजे मागणी अचानक वाढली आणि त्याच वेळी बाजारात गोंधळ वाढला. सरकारकडून खतांवर मोठ्या प्रमाणात अनुदान दिलं जातं. युरियासाठी हजारो रुपये प्रति टन, एमओपी, एसएसपी साठी वेगवेगळे दर. म्हणजे शेतकऱ्यांना स्वस्तात खत मिळावं हा उद्देश. पण प्रश्न असा आहे की हे अनुदान शेवटच्या टप्प्यावर खरोखर शेतकऱ्याला फायदा देतंय का? की मध्येच कुठेतरी त्याचा परिणाम कमी होतोय? कारण वास्तव पूर्ण वेगळं आहे बरं का. अनुदानित खतं विकताना काही कंपन्या आणि काही विक्रेते हे शेतकऱ्यांना इतर उत्पादने घेण्यास भाग पाडतात. हे घेतल्याशिवाय ते मिळणार नाही, ही भाषा बाजारात सामान्य झालीये. आता यामध्ये आणखीन एक गंभीर मुद्दा आहे, तो म्हणजे बोगस खते आणि कीटकनाशके यांचा. कृषी विभाग नमुने तपासतो, पण ही प्रक्रिया अनेकदा उशिरा होते. विक्रेते आणि त्यांच्या संघटना म्हणतात तपासणी उत्पादनाच्या ठिकाणीच व्हायला हवी. कारण दुकानात येईपर्यंत जर मालच हा चुकीचा असेल तर नुकसान कोणाचं? शेतकऱ्यांचंच. यावरूनच आता खत विक्रेत्यांनाही आवाज उठवायला त्यांनी सुरुवात केली. कंपन्यांकडनं येणारा दबाव, जबरदस्तीची विक्री, कमी मार्जिन या सगळ्यांमुळे विक्रेत्यांनी संपाचा इशारा दिलाय. म्हणजेच साखळीतील प्रत्येक घटक हे त्रस्त आहेत. शेतकरी असतील, विक्रेते असतील आणि कदाचित प्रामाणिक अधिकारीही. दरम्यान काही राज्यांमध्ये लिंकिंग थांबवण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. अनुदानित खतासोबत अन्य उत्पादनांची जबरदस्ती विक्री रोखण्यासाठी नियम लागू करण्याची चर्चा आहे. पण प्रश्न असा आहे की हे नियम कागदावर राहणार की जमिनीवर उतरणार? कारण अनुभव माझा असा सांगतो की समस्या ही साठ्याची नाही, समस्या व्यवस्थेची आहे आणि यामध्ये अजून एक संकट डोकावतोय, तो म्हणजे वाढत्या किमती. संयुक्त खतांच्या किमती वाढत आहेत. म्हणजे आधीच जबरदस्तीने घेतलेली खते आता महागात पडणार आहेत. शेतकऱ्यांचा खर्च वाढणार आहे आणि उत्पन्न अनिश्चितच. आता खरी भीती कुठे आहे माहितीये का? खरीप हंगाम. जर पाऊस वेळेवर आला आणि चांगला झाला तर खतांची मागणी प्रचंड वाढेल आणि जर ही परिस्थिती राहिली तर बाजारात आणखीन गोंधळ होईल. म्हणजेच साठा आहे ही गोष्ट निरर्थकच ठरणार आहे. जर तो योग्य वेळी योग्य पद्धतीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला नाही तर आज स्थिती अशी आहे की पाऊस पडायच्या आधीच शेतकरी खत कोंडीत अडकला आहे. त्याच्याकडे पर्यायच नाहीये. तो आवाज उठवतोय, पण त्याचं ऐकणारं कोण? शेवटी प्रश्न फक्त खतांचा नाही, प्रश्न आहे व्यवस्थेवर विश्वासाचा. सरकार म्हणतात साठा पुरेसा आहे, विक्रेते म्हणतात दबाव आहे, कंपन्या म्हणतात नियमानुसार काम चालू आहे, पण शेतकरी म्हणतो माझं ऐका.
आणि कदाचित हाच आवाज सगळ्यात महत्वाचा आहे. कारण जर शेतकरी अडचणीत असेल, तर शेतीचं गणित बिघडणार आणि शेती बिघडली तर अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होणारच. म्हणूनच आता गरज आहे ती फक्त घोषणा करण्याची नाही, तर जमिनीवर बदल घडवण्याची. लिंकिंग थांबणार का? जबरदस्तीची विक्री थांबणार का? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्याला खरंच स्वातंत्र्य मिळणार का? हे प्रश्न अजून देखील अनुत्तरित आहेत आणि उत्तर मिळेपर्यंत शेतकऱ्यांची ही लढाई देखील सुरूच राहणार आहे. यावर तुमचं काय मत आहे? कमेंट करून मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि पुढे पाठवायला देखील विसरू नका. धन्यवाद.